हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी आपल्या गणपती बाप्पाचा सर्वात जास्त आवडतीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक करणार आहे. इथे उकडीच्या मोदकांसाठी लागणारं सर्व साहित्य मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. इथे मी सर्वात आधी उकड तयार करणार आहे. उकडसाठी इथे मी कढई छान अशी गरम करून त्यात 1.5 ग्लास पाणी घेते. चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच साजूक तूप. 1.5 ग्लास पाण्याच्या प्रमाणे येथे मी 2 मोठी वाटी तांदळाची पिठी घेतली आहे. ही पिठी छान ह्या उकडमध्ये मिक्स करून घेते. पिठी छान अशी उकडमध्ये मिक्स करून झाली आहे. एक 5 मिनिटं आपल्याला हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे. मिश्रण छान असं वाफवून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते. पीठ जास्त गरम असल्यामुळे इथे मी सुरुवातीला वाटीने छान असं पीठ मळून घेते. आपल्याला हे पीठ गरमागरमच मळून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर अजिबात मळायचं नाही आहे. पीठ थोडं हलकं थंड झाल्यानंतर आपल्याला हे पीठ हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ छान असं मळून झाल्यानंतर इथे मी मोदकाचं सारण तयार करते. सारणासाठी इथे मी कढईमध्ये 1.5 चम्मच साजूक तूप घेते. एक ओला नारळ खोवून घेतला आहे. या ओल्या नारळाचा चव मी या तुपामध्ये छान असा मिक्स करून घेते. 1-2 मिनटं खोबरं छान भाजून घेतल्यानंतर इथे मी 1 वाटी बारीक किसलेला गूळ या मिश्रणमध्ये छान मिक्स करून घेते. गूळ छान असा मेल्ट झाल्यानंतर अर्धा चम्मच इलायची पावडर, बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स छान असे या मिश्रणमध्ये घालून मिक्स करून घेते. इलायची आणि ड्रायफ्रूट्सनी मोदक खाताना मस्त अशी मोदकाला चव येते. तुम्ही ह्यात तेल किंवा जायफळ पावडरसुद्धा घालू शकता. मोदक करायला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण पारी तयार करूया. इथे मी मीडियम साईजचे मोदक तयार करते. तुम्ही या पारीला पीठ किंवा तूपसुद्धा लावू शकता. पारी छान अशी तयार झाली आहे. आता ह्यात मी 1 चम्मच सारण भरते. छोट्या छोट्या कळ्या पाडून घेऊयात. तुम्ही सारण भरायच्या आधीसुद्धा कळ्या पाडू शकता किंवा नंतरही पाडू शकता. इथे मी एक मोदक छान असा रेडी केला आहे. अशाच प्रकारे बाकीचेही मोदक मी रेडी करून घेते. मी इथे सर्व मोदकांना छान अशा कळ्या पाडून रेडी केले आहे. चालन घेतली आहे उकडण्यासाठी. इथे मी चालणला छान असं तूप लावून ग्रीस करून घेते. इथे मी
मोठ्या भांड्यात पाणी उकळवून घेतलं होतं. त्यावर मी हे चाळण ठेवून एक फुल फ्लेमवरती 10 मिनिटं छान असे आपले मोदक उकडून घेणार आहे.